इंधनदाता झाला पाहिजे, ऊर्जादाता झाला पाहिजे. शेतकऱ्यांनी डांबर बनवलं पाहिजे म्हणून मनसर ते आपला 1 किलोमीटर रोड धानाच्या तणसापासून डांबर तयार करून आपण बनवलेला आहे. डांबरदाता, हायड्रोजन दाता आणि आता हवा इंधन तयार करायला आपण सुरुवात केली. ही माझी जी गाडी आहे इनोव्हा, ही शेतकऱ्यांनी धानाच्या कणीपासून, मक्यापासून, शुगरकेन ज्यूसपासून, मोलॅसेसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर 100% चालते. आता शेतकऱ्याला फायदा मिळाला, प्रदूषण कमी झालं, पण 22 लाख कोटी रुपये देशातले बाहेर जात होते आणि त्यामुळे इम्पोर्ट होत होतं फॉसिल फ्युएलचं. त्या लोकांचा धंदा मारला गेला. मग ते माझ्यावर नाराज नाही होणार का? ते नाराज झाले तर त्यांनी पेड न्यूज सुरू केल्या. पण काही चिंता करू नका, तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्याकडे आहे. मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं भडवेगिरी केली नाही, 1 रुपया कधी घेतला नाही. म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात आणि खराब काम केलं की मी ते ऐशी तशी करतो. त्यामुळे लोकांचाही विश्वास आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाहीच. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी किती खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही, तुम्ही होऊ नका. जनतेला सत्य माहीत असतं आणि आता येणाऱ्या काळामध्ये राजकारण हा ईर्ष्या, मत्सर, द्वेष, अहंकाराचा खेळ आहे. आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल या आशेपोटी अशा प्रकारच्या टीकाटिप्पणी लोक करत असतात. मी अनेक वेळा या संकटातून गेलो आहे, पण जनता कधी याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मी चिंता करत नाही. पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम व्यक्त केलं, माझ्यावर टीका झाली म्हणून तुम्ही जे दुःख व्यक्त केलं, या तुमच्यासारख्या लोकांच्या माझ्याबद्दल असणाऱ्या सद्भावना हीच माझ्या आयुष्यातली पुंजी आहे. कारण कुठल्याही राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये लोकांचं प्रेम आणि विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी 45 वर्ष नागपुरात काम करतोय, आमदार झालो, अध्यक्ष झालो, मंत्री झालो.